नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. बीडमध्ये नेमकं चाललंय काय असाच प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण अगोदर धनंजय मुंडेंचा आका असणारा वाल्मिक कराड चर्चेत आला, त्यानंतर धस आका असणारा खोक्याभाई चर्चेत आला आणि आता माऊली माने ज्याचा मारहाण करतानाचा व्हिडिओ साधारणतः 2 ते 3 दिवसांपूर्वी व्हायरल झाला आणि आता तो बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलंय. त्यामुळे बीडचे राजकारणी गुंडे का पोचतायत असाच प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतोय आणि या अनुषंगानेच आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर एवढं मोठं प्रकरण जे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं, त्यानंतर बीडची गुन्हेगारी कमी होईल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात मात्र बीडची गुन्हेगारी जी आहे ती रोज नवनवीन काहीतरी होताना बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातच आता राजकीय नेत्यांचे असणारे गुंडे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात. त्यामुळं आपण थंबनेल मध्ये जसं म्हटलंय तसंच बीडचे राजकारणी गुंडे का पोचतायत असाच प्रश्न इथे उपस्थित होतो. संकेत, आपण जर पाहिलं तर माऊली माने या गुंडाचा खरं तर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 4-5 जणांचा एक ग्रुप होता. हा ग्रुप मिळून एका तरुणाला बेदम मारहाण करत होते. खूप अश्लील शिव्या दिल्या जात होत्या आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवला जात होता. आपण एकंदरीत जर पाहिलं संकेत, तर संपूर्ण बीड प्रकरणामध्ये बीड मधले जे कुठले गुंड आहेत, गुन्हेगार आहेत, या सगळ्यांना व्हिडिओ बनवण्यात फार इंटरेस्ट आहे असं एक दिसून येतं. म्हणजे इन जनरली लोक गुन्हे करत असताना ते लपवून ठेवले जातात, झाकले जातात. मात्र इथं असा प्रकार आहे की गुन्हा करायचा आहे तर व्हिडिओ करा, आणखीन जास्त त्याला ग्लोरीफाय करायचं काम केलं जातं. अशाच पद्धतीचा हा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत जे तरुण मारहाण करत होते त्या तरुणांविषयीची आता माहिती समोर आलेली पाहायला मिळते. खरं तर या सगळ्यांनी मारहाण जी केली ती दारू प्यायला पैसे न दिल्यामुळे या तरुणाला मारहाण केल्याचं कारण आता पुढे करण्यात आलंय. मात्र या प्रकरणामध्ये त्यांचं एकंदरीत जे काही संभाषण यामध्ये चालू होतं ते जर पाहिलं तर हे इतकं साधं सोपं सरळ केवळ दारूला पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण होती असं वाटत नाही. काहीतरी वेगळं प्रकरण होतं ज्याचा तपास आता पोलीस करतच असतील. मात्र या व्हिडिओ मधून माऊली माने नावाचा एक नवा गुंड आपल्या समोर आलेला पाहायला मिळालं. खरं तर याला गुंड आपण कितपत म्हणू शकतो, म्हणू शकत नाही, हा पण एक चर्चेचा विषय आहे. कारण का हा मुलगा जर आपण पाहिला तर अगदी 19-20-21 वर्षांचा हा तरुण आहे आणि त्याच्याकडे पाहिलं तर तो फार मोठा गुन्हेगार असेल वगैरे असं वाटतही नाही. पण एकंदरीत त्यांनी जी काही मारहाण केली, ही मारहाण जर पाहिली तर कुठल्याही गुंडाप्रमाणेच तितक्याच आपण ज्याला म्हणतो बेदम आणि जब्बर पद्धतीची मारहाण हा करत होता. त्यामुळे कदाचित हा लहान मोठा गावगुंड असू शकतो. मात्र आता याच गावगुंडाचे बजरंग सोनावणे यांच्या बरोबरचे फोटो समोर आलेले आहेत. बजरंग सोनावणे यांचा अगदी जवळचा कार्यकर्ता आणि कदाचित नातेवाईकही तो आहे, अशा पद्धतीची एक चर्चा कुठेतरी चालू असलेली पाहायला मिळते. त्यामुळे एकीकडे आधीच एका गुंडामुळे एक मोठा नेता अडचणीत आलेला असताना आता बीड मधल्या सगळ्याच नेत्यांचे अशा पद्धतीचे लहान मोठे गुंड समोर येत आहेत. आणि केवळ ते समोर येत नाहीयेत तर प्रत्येक गुंडाला ग्लोरीफाय करणारा त्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर येतोय. त्याचे 1-2 कारनामेही समोर येत आहेत. अशा पद्धतीच्या या घटना सतत घडत असल्यामुळे बीड मध्ये पुन्हा एकदा एक नेता आणि एक गुंड अशा पद्धतीची आणखी एक जोडी खरं तर समोर आलेली पाहायला मिळते. त्यामुळे हा जो कोणी माऊली माने आहे त्याच्यावरती आता गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात व्हिडिओमध्ये दिसणारे 1 ते 2 जण खरं तर अल्पवयीन सुद्धा होते. या सगळ्याच तरुणांवरती गुन्हा दाखल झालाय. ही मारहाण नेमकी का होत होती याचा तपास सुरू आहे. मात्र आपण जर पाहिलं तर बीड मध्ये सुरू असलेलं हे सगळं जे गुंडाराज आहे ते केवळ एका नेत्यापुरतं किंवा एका गुंडापुरतं लिमिटेड नाहीये. सगळेच नेते तसेच आहेत आणि सगळ्यांचेच पोचलेले कार्यकर्ते थोडक्यात गुंड हे तसेच आहेत, हेच या व्हिडिओवरून समोर येत आहे. निश्चितच समृद्धी, अंबेजोगाई मधल्या दस्तगीर वस्तीवरचा हा सगळा व्हिडिओ असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे. पण समृद्धी, मुळात प्रश्न हाच पडतो पुन्हा एकदा, या सगळ्याचा रोग जो आहे म्हणजे बीडची गुन्हेगारी म्हटलं की याचा रोग पुन्हा एकदा अजित पवारांकडे जातो. त्याचं कारण असं की आता बीडचे पालक म्हणून अजित पवार हे पालकाच्या भूमिकेमध्ये आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. असं असताना अगोदर धनंजय मुंडे, त्यानंतर सुरेश धस, त्यानंतर प्रकाश सोळंके, मग संदीप क्षीरसागरांनी नायब तहसीलदाराला दिलेली धमकी आणि यानंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जे पहिल्या दिवसापासून आवाज उठवत होते, लोकसभेत असेल किंवा अगदी आक्रोश मोर्चांमध्ये सुद्धा, परभणी, बीड, धाराशिव असेल किंवा अगदी पुण्यामधला सुद्धा आक्रोश मोर्चा होता, या सगळ्यात संतोष देशमुख प्रकरणावर अगदी पोटतिडकीने बोलणारे, घसा ताणून बोलणारे बजरंग सोनावणे जे तिथले खासदार आहेत तेच आपल्या कार्यकर्त्यामुळे आता बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे बीडची गुन्हेगारी रोखण्यामध्ये कुठेतरी प्रशासकीय यंत्रणांना अपयश येतंय.
प्रशासकीय यंत्रणांना अपयश येतच आहे, पोलीस यंत्रणांना सुद्धा अपयश येत आहे आणि एकंदरीत मला असं वाटतं की जे जे नेते घसा फोडून अगदी या सगळ्याच प्रकरणात न्याय मागताना पाहायला मिळतात, बीड मधल्या गुंडाराजवरती प्रतिक्रिया देताना दिसतात, या सगळ्या नेत्यांना मनापासून खरंच बीड मधलं गुंडाराज थांबवायचंय का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण आपण जर पाहिलं तर जसं तू सांगितलं तसं प्रत्येकच नेत्याचे गुंड आहेत, प्रत्येकच नेत्याच्या कार्यकर्त्यांचे असे मारहाणीचे किंवा काही ना काही गुन्हा करतानाचे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, पुरावे आहेत. इतकं सगळं असताना खरंच या नेत्यांना असं वाटतंय का की इथलं गुंडाराज कमी व्हावं, आणि जर तसं वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कार्यकर्त्यांनाच फोडून काढणं गरजेचं आहे. यांना वटणीवर आणलं तरच कुठेतरी हे गुंडाराज कमी होणार आहे. कारण बीडमध्ये जे काही गुंडाराज आहे हे कोणी बाहेरचे लोक येऊन करत नाहीयेत, परप्रांतीय इथे येऊन करत नाहीत, पुण्या मुंबईची मुलं तिथं जाऊन गुंडाराज पसरवत नाहीयेत, तर ही बीडचीच मुलं आहेत, बीडचेच तरुण आहेत, बीडचेच गुन्हेगार आहेत. त्यामुळे तुमचेच हे कार्यकर्ते आहेत कुठल्या ना कुठल्या प्रकारे. आपण जर पाहिलं तर एखादा गुंड तयार कसा होतो, एखादा लहान मुलगा असतो 14, 15, 13 वर्षांचा, तो मुलगा हळूहळू थोडासा 16, 17, 18 मध्ये आला की मग त्याच्यामध्ये ते गुन्हेगारीचं आकर्षण तयार होतं आणि मग तो स्वतः काहीतरी लहान मोठे गुन्हे करायला लागतो. तिथपासून त्याचा हा गुन्हेगारीचा प्रवास चालू होतो. मात्र जेव्हा कुठलाही गुन्हेगार हा गुन्हेगार बनत असतो, त्याला प्रत्येक वेळेस, मी म्हणते 100% प्रत्येक गुन्हेगाराला कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्याचं बॅकिंग असतं, फंडिंग असतं, आधार असतो, पाठिंबा असतो, हे असतं म्हणजे असतंच. कुठल्याही नेत्याच्या पाठिंब्याशिवाय आजपर्यंत भारतात एकही गुंड झाला नसेल असं मला वाटतं. कारण सगळ्यात पहिल्यांदा गुंड आणि राजकीय नेते यांची इतकी छान दोस्ती असते. गुंड जे काही करतो ते लपवण्याचं काम राजकीय नेते करतात आणि राजकीय नेत्यांचे जे काही काळे धंदे चालतात ते सांभाळण्याचं काम गुंड करतात. त्यामुळे कुठल्याही गुंडाला मोठं करण्यामध्ये कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्याचा, अगदी तो नगरसेवक असेल, सरपंच असेल किंवा मग खासदार, आमदार, मंत्री असेल, इथपर्यंत प्रत्येकच गुंडाचा कुणी ना कुणी आका असतो आणि तो राजकीयच असतो. जसे गुंड आपण बघतो की बऱ्याचदा गुंडांचे फायनान्शियल फंडिंग साठी सगळे व्यावसायिक पकडून ठेवलेले असतात. त्याच पद्धतीने जास्त मोठी शिक्षा होऊ नये, जास्त आपल्या विरोधातलं वातावरण तयार होऊ नये, आपली दहशत तशीच राहावी, यासाठी राजकीय नेते असतात. सो असं हे एक त्रिकूट म्हणावं लागेल की व्यावसायिक, गुंड आणि राजकीय नेते हे सगळे हातात हात घालून त्यांची कामं चालू असतात. वर समोर फक्त दाखवण्यापुरतं, जनतेला दाखवण्यापुरतं, मीडियाला दाखवण्यापुरतं फक्त बाईट्स दिल्या जातात, प्रतिक्रिया दिल्या जातात, गुंडाराज कमी व्हावा असं म्हटलं जातं. मात्र तसं कुठेही प्रत्यक्षात त्यासाठी काही काम करताना कुणीही दिसत नाहीये. अर्थात या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर बजरंग सोनावणे यांची या सगळ्यावरची प्रतिक्रिया अजूनही आलेली नाहीये. त्यांची प्रतिक्रिया अर्थातच या सगळ्यावरती येईल. ते काय म्हणतात हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. पण संकेत, दुसऱ्या बाजूला मला असंही वाटतंय की आपण जर पाहिलं तर प्रत्येकच तिथल्या स्थानिक नेत्याबरोबर बऱ्याच जणांचे फोटोज असतात, बरेच त्यांचे कार्यकर्ते असतात. असं सगळं असताना सुद्धा केवळ फोटो आहे म्हणजे मग त्यांनी पोचलेलाच तो गुंड आहे असं म्हणणंही चुकीचं आहे. त्यामुळे आपण दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. केवळ फोटो आहे, केवळ कुणीही कार्यकर्ता आहे म्हणजे अगदीच आपण पाहिलं तर राजकीय नेत्यांबरोबर फोटो काढायला कुठलाही सर्वसामान्य माणूस उत्सुक असतो. त्यामुळे तशा पद्धतीने केवळ काढलेला फोटो आहे का, मिठी मारतानाचा फोटो म्हणजे हा खरंच काही या दोघांचं रिलेशन आहे, हे दोघं खरंच एकमेकांचे नातेवाईक तर नाहीत ना, किंवा कार्यकर्ता नाहीये ना, अशा पद्धतीचं सगळं हे सगळं तपासातून समोर येईलच. निश्चितच समृद्धी, तू जसा उल्लेख केलास तसं राजकारणी आणि गुंड म्हणजे प्रत्येक राजकारण्यांनी पोचलेला एक गुंड असतोच आणि हे गुंड सुद्धा अनेकदा मग आमदार खासदार होतानाही पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या विधानसभेत अरुण गवळींचं उदाहरण आहे, संसदेमध्ये फुलनदेवींचं उदाहरण आहे. अर्थात हे सगळं वर्षानुवर्ष जे आहे ते चालत आलेलंच आहे. मात्र समृद्धी, या सगळ्या प्रकरणामुळे कुठेतरी बजरंग सोनावणे हे बॅकफूटवर गेलेत असं वाटतंय. बजरंग सोनावणे हे बॅकफूटवर जाऊ शकतात संकेत. कारण आपण जर पाहिलं तर जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा वाल्मिक कराडचं प्रकरण समोर आलं, त्यानंतर धनंजय मुंडे बॅकफूटला गेले, नंतर खोक्याबाई समोर आला, सुरेश धस बॅकफूटला गेले. त्याच पद्धतीने आता हा जर खरंच खूप कट्टर आणि जवळचा कार्यकर्ता असेल बजरंग सोनावणेंच्या, तर अर्थातच बजरंग सोनावणे सुद्धा बॅकफूटला जाऊ शकतात. कारण आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये जे जे नेते आतापर्यंत आवाज उठवताना पाहायला मिळतात, त्या त्या नेत्यांची काही ना काही प्रकरणं किंवा मग त्यांच्या कार्यकर्त्यांची काही ना काही प्रकरणं ही समोर येताना दिसतात. त्यामुळे अशाच पद्धतीने हा माऊली माने जर खरंच बजरंग सोनावणे यांचा कार्यकर्ता असेल किंवा मग त्यांचा नातेवाईक असेल, तर हे सगळं जितकं माऊली माने याच्या
डोक्यावर जेवढं खापर फुटणार आहे तेवढंच बजरंग सोनावणेंच्या सुद्धा फुटणार आहे. कारण बजरंग सोनावणे यांनी इतरांवरही तितक्याच टीका केलेल्या आहेत. त्यामुळे आज जेव्हा त्यांचा कार्यकर्ता समोर येतोय तेव्हा त्यांच्यावरही तितकीच टीका होणार आहे आणि ती टीका त्यांना ऐकून घ्यावीच लागेल. अर्थात ते स्पष्टीकरण देतील, मात्र होणाऱ्या टीकांना कुठेही शिरकाव करता येऊ शकत नाही. कुणाची तोंड आपण बंद करू शकणार नाही आहोत, कारण अर्थातच हा आपला कार्यकर्ता असेल तर मग मात्र सगळंच अवघड होऊन बसेल. कारण जर मिठी मारतानाचे वगैरे फोटो समोर आले असतील तर याचा अर्थ कदाचित जुनी ओळख असू शकते, कदाचित जवळचा कार्यकर्ताही असू शकतो. मात्र जर आपण वयामानानुसार पाहायला गेलो संकेत, तर बजरंग सोनवणे हे खूप ज्येष्ठ नेते आहेत. वयामानानुसार हा मुलगा तसा खूप तरुण आहे. त्यामुळे यांचं आणि याचं फार जुनं नातं असेल किंवा जसं वाल्मिक कराड धनंजय मुंडे आहेत तसं फारसं असेल असं वाटत तरी नाही. कारण केवळ 20-21 इथला हा तरुण आहे. त्यामुळे त्याचं आणि बजरंग सोनवणेंचं फार जुनं रिलेशन असेल असं वाटत नाही. मात्र बजरंग सोनावणे यांनी याच्या काही काळ्या कारनाम्यांना कधी अभय दिलेलं आहे का, याला कधी पाठीशी घातलंय का, हे सगळं सुद्धा तपासलं जाणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर खरं तर आपल्याला समजेल की बजरंग सोनावणे हे सगळं प्रकरण झाल्यानंतरही खरंच फ्रंट फुटला येऊन लढत राहतात, की मग जसं सुरेश धस काही दिवस म्हणण्यापेक्षा आता बरेच दिवस झाले खरं तर सुरेश धस हे बॅकफुटलाच आहेत. त्याच पद्धतीने बजरंग सोनावणे सुद्धा बॅकफुटला राहतात का, हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. निश्चितच समृद्धी, संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या निमित्तानं बजरंग सोनवणेंसह सगळे खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. कदाचित या सगळ्यामुळे अधिवेशन आणि यामुळे बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली नसावी अशी एक शक्यता असावी. मात्र या प्रकरणामध्ये जोवर बजरंग सोनवणे पुढे येऊन प्रतिक्रिया देत नाहीत तोवर या दोघांचं कनेक्शन काय आहे हे समोर येणार नाही. अर्थात पोलीस तपासामधूनही अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतीलच. मात्र या सगळ्या प्रकरणामधले अपडेट्स, खोक्याबाई इतका हा माऊली माने जो आहे तो त्याची काही गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे का, त्या अनुषंगाने सुद्धा तपासातनं अधिक माहिती जी आहे ती समोर येईलच. या सगळ्या प्रकरणातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.